माझा मुलगा ना आता संध्याकाळी ना माझ्या भाच्याची गाडी घेऊन ना गोव्याला फिरायला जाणार आहे. तर मग तेव्हा जाताना ना तो हे नारळाचं झाड आहे ना ते माझं देवघरात मी ठेवलं होतं ना कुलस्वामींचं ते आहे. तर ती जाताना तो सिंधुदुर्गामध्ये ठेवणार आणि मग पुढे गोव्याला जाणार पिकनिकसाठी. आणि त्याने जाताना ना 7 वाजता तो निघाला. तर जाताना त्याने ना डब्बा मागितला होता. तर डब्यासाठी ना मी त्याने चपाती आणि बुर्जी बनवून दे असं सांगितलं होतं. म्हणून मग मी हे संध्याकाळी ना 5 वाजता चपात्या बनवून घेतल्या आणि नंतर मग ना मी बुर्जी बनवली. तर बुर्जीचा पण व्हिडिओ मी बनवला होता, त्यात काय काय टाकलं वगैरे ते, पण ते माझ्या मिस्टरांनी हात लावून तो पूर्ण व्हिडिओज डिलीट झाला. म्हणजे राहिलं ना तेवढंच तुमच्यासोबत शेअर करते. तर बुर्जीची भाजी दाणेदार होण्यासाठी ना ज्यावेळी आपण सगळं कांदा टोमॅटो सगळे मसाले घालून परतून झाले ना की जेव्हा आपण अंडी घालतो ना तेव्हा बारीक गॅसवरती ना तर सतत ढवळत राहायचं असतं. मग असं ढवळत राहिल्यानंतर ना अशी मस्तपैकी अशी दाणेदार बुर्जी तयार होते. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्यू.